गुड मॉर्निंग. तर मी अथर्व चव्हाण घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग. तर आज तुम्हाला दिसत असेल एकदम तयारीमध्ये काय मी. तर कुठे नाही, मालवणलाच चाललो आहे. ते आजीचं काम आहे जरा, तर मग बोललो चला. आणि तिकडे जरा बाजूला असं हे आहे ना समुद्र, तर तिथे व्ह्यू एक चांगला आहे. बोललो फोटो काढायला भेटेल म्हणून. हां तर हे सिलेंडर आपल्याला पुढे या वाडीच्या एंडिंगपर्यंत न्यायचं. तिथे बाईक लावली, आले आले बाईक काढायला चाललेलो पण आले. आता हे सिलेंडर आज येणार. सिलेंडर घेणारे येतात ना रे. काय नीट सांग. सिलेंडर गाडी सिलेंडरची गाडी येते 2-2.5-3 पर्यंत. मग आपल्याला ते सिलेंडर तिथे ठेवावे लागतात. तिथे ठेवावे, रोडवर ठेवावे लागतात. आम्ही इथे आलो. आता जे बघितलं ते मागे तहसीलदारचं ऑफिस आहे मालवणातलं. आणि इथे समोर समुद्र आहे. लाटा केवढा मोठ्या आहेत. आपण ते जवळून बघू. आणि मी एका शॉर्टमध्ये पण हेच टाकलेली. आणि ह्याचा जो व्हिडिओ काढलेला ना मी तेव्हा लास्ट इयर आलेलो आय थिंक, तेव्हा तो व्हिडिओ खूप फेमस झालेला. आणि म्हणजे शॉर्ट्समध्ये पण. आणि मी स्टेटस वगैरे टाकला, सगळे लोक रिप्लाय पण करत होते त्याला कुठची जागा आहे काय काय. कारण का पुढे त्या दगडांवरून जो सिनेरी आहे ना, आणि तेव्हा ना पाऊस पडत होता बारीक बारीक असा रिमझिम. विषय नाही म्हणजे ॲक्च्युली हे रॉक गार्डन आहे बाजूला. काय व्ह्यू आहे समोर. आणि ते लाटा हे होतात ना, तेव्हा ना केवढं पाणी हे होत आहे. तर हा काय भन्नाट व्ह्यू आहे. तर तुम्ही बघितलात, फक्त पावसाची कमी आहे. जर पाऊस असताना खूप मजा आली असती. आणि वारा पण खूप आहे. समुद्रावर एवढे समोर लाटा आहेत ना. फक्त आम्ही जास्त पुढे जात नाही, कारण कशाला उगाच रिस्क घ्यायची. चला जाऊ, घरी जाऊ आता. ते आजीचं पण काम झालं आहे, आईचं पण. तर ते आले जाता, तर आता आपण जातो. पप्पा आणि पण आलेत, आईचं पण काम झालं आहे. आई समोरच बसलेली. चला आता जाऊ. मी गाडीतून उतरलो आहे. बाबू आम्हाला पुस्तकं घ्यायची आहेत. ओके. म्हणजे त्यांच्या पोरांना त्यांना पुस्तकं घ्यायची आहेत म्हणून. आणि छोटा रस्ता आहे ना, तर मग आम्ही चालत आलो इथे. पप्पा तिकडे थांबलेत गाडी घेऊन. अभी हमको भी नहीं मालूम किधर दुकान किधर है. अभी हम घूमेंगे और मिलेंगे तो हम लेंगे. ते एका दुकानवाल्यांना विचारून आम्हाला एक भेटलं आहे समोरच आहे इथे. हे पत्राचं आहे ना, हे वाले हे इथे. तर आता गावात राहून पण याला माहीत नाही इथे पुस्तकं कुठे भेटतात. अरे मी इथे कशाला बघितलं, इथे कशाला येतोय, एवढं जवळ आहे हे काय. भेटलं. आम्ही आलो घरी. आलो मग अशी फ्रेश वगैरे झालो. भूक लागलेली जाम. मग जेवण बिवून झालो. तर आता आम्ही आलो आहे ते मगाशी सिलेंडर सोडले ना, तिकडे आलो आहे. तर ते तिकडे म्हणजे ट्रक येणार. जर बाहेर नाही थांबलो तर मग तो घेऊन देणार नाही. तर असं काहीतरी आहे. असं करते आम्ही लाईव्ह बघतो आता. इकडे येतं, इथे जवळ येतं आपल्याला. मला कट मारून चाललेला. पहिला आम्ही आता त्या बस स्टॉपवरून समोरच्या घरांच्या इथे आलो. पण काय तो टेम्पो नाही येते अजून. सिलेंडर म्हणजे सिलेंडरचा टेम्पो. सिलेंडरची वैतागलो आम्ही. तो पाऊस पण येतोय जातोय. आता सीन असा आला, पप्पा बोलले दूध आणायला जावा. आणि आम्ही दूध आणायला चाललेलो. तर स्कूटरची चावी नव्हती भेटत. तर चावी नाही बघ, आम्ही ना इथे सिलेंडर आणला आणि अशीच दारावर अशीच लावली भाई. इथे अशीच रस्त्यामध्ये. आणि चावी यालाच आहे. यालाच चावी. काय बोलणार आता. आपली आता जे व्हिडिओज जे
आपल्या प्लॅनिंगमध्ये थोडे चेंजेस झालेत. जसं बोललेलो गोव्याला जाणार होतो, गोवा आणि आपण कोल्हापूर वगैरे. तर कोल्हापूरला जायचं पण गोव्याला नाही जाणार आहे, कारण गाडी व्हाईट प्लेट झाली ना, आत्ताच झाली. तर जेव्हा गावी आलो तेव्हा तर ते आपण चेंज केलं, व्हाईट प्लेट केली, पण इन्शुरन्स पण एक्सपायर झालेलं. तर उद्या कोल्हापूर आणि कुठे ज्योतिबा, हां, तर उद्या आपण कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन आणि ज्योतिबाला आणणार आणि मग तसं वाया करत घरी येणार आहे. आपलं इन्शुरन्स आज कसं करता प्रोसीड केलं आहे, कारण आपण सकाळपासून चेक करत होतो तर ते नेटमध्ये आणि ते नेटवर्क नव्हतं आणि जरा कॉन्टॅक्ट नव्हते तर ते निघत नव्हतं. प्रोसीड झाले तर आता निघेल, थोड्या वेळात येईल संध्याकाळपर्यंत. एकदा ते आलं की उद्या आपण कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन आपण ते करणार आहे, फक्त गोवा नाही करणार आहे, कारण का आपल्याकडे आय थिंक 3 ते 4 दिवस आहेत. त्यानंतर मुंबईला आणणार आहे आपण, तर आपल्याला काय अजून हे नाही. सो एक ब्लॉगची अपडेट द्यायची होती, कारण का मला बरेच लोकांना विचारलं, कारण का आपण ना मुंबईवरून निघालो ज्या गावी यायला, तर आपण पूर्ण डेली ब्लॉग करतो. आत्तापर्यंत पूर्ण डेली ब्लॉग केलेत आपण. आत्ता आय थिंक 3rd का 4th ब्लॉगच अपलोड झाले असतील चॅनलवर, पण डेली ब्लॉग काढलेत. सो आपण फक्त एक डे स्किप करून व्हिडिओज टाकतो आहे, कारण एडिट करावं लागतं आणि थोडं फार असं जरा इश्यूज असतात नेटचे वगैरे, आणि गावी लाईट ये जा करते, तर आपण म्हणून ते एक दिवस स्किप करून टाकतो. पण व्लॉग्स डेली आहेत, तर आता जेवढे दिवस आपण राहिलो आहे तेवढे दिवसाचे व्लॉग्स येणार, नक्की येणार, तर तुम्ही बघा ते. आणि मगाशी फणस आणले आपण, हे जे 2 फणस ते भाजीचे आहेत, म्हणजे भाजी बनवून आली मम्मी. आपले बाबू मामाने दिले फणस, तर ते घेऊन आलो, कारण का जेव्हा सिलेंडर आणि होतं मग ते काम होतं, तर त्या शूट नाही केलं. आणि हा व्लॉग आपण शॉर्ट आणि सिम्पलच ठेवू. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि कसं वाटतंय कोकणचे व्हिडिओज ते नक्की सांगा. मागे मम्मी आणि ते आजी आहेत, ते त्यांचं बोलणं चालू आहे, तर माझ्याकडे फोकस ठेवा आणि शेअर करा, लाईक करा. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय निंबू.